संघ टॉस जिंकलाय. इथून जर पाहिलं तर षटक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी ओपनिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं असा ओपनिंग गोलंदाज विपुलला प्राचारण केलंय पहिले षटक हाताळण्यासाठी. इथून मात्र आपण पाहतोय पंचांची परमिशन घेताना जर पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट्स या ठिकाणी नक्कीच जो आपण पाहतोय सलामीची फलंदाजीसाठी पाहिलं तर स्वप्नील आहे जो स्ट्रायकिंग वर आहे. विकी आपल्याला पाहायला मिळेल जो नॉन स्ट्राईक एंडवर. विकीची बॅटिंग आपण पाहिली मागच्या मॅच मध्ये 19 धावा त्याच्या बॅट मधून खूप चांगल्या पद्धतीने आल्या होत्या. सुरुवात होते इथून जर पाहिलं तर हलकासा कट केलाय चेंडूला पाठवलाय गली आणि रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल्स होताना थोडंसं पंबल पाहायला मिळालं आणि पंबलचं रूपांतर काय तर अगदी 2 धावेमध्ये कंप्लीट केलं गेलं. या दुहेरी धावांनी सुरुवात चांगली केली असं मी म्हणेन. स्लोवर गतीचा चेंडू होता त्याला हलकीशी दिशा दिली आणि चांगली सुरुवात केली. खूप चांगली सुरुवात इथून जर पाहिली तर दोन्ही संघामधून होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर पाहिले तर एक संघावर मात करून पुढे आलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस जागा बनवली चेंडूला खेळून काढलंय अगदी जर पाहिलं तर लॉंग लेग क्षेत्राच्या एरियामध्ये आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहे चेंडूला अडवतोय. रन्स मात्र पुन्हा एकदा 2 मिळतील. दुहेरी धाव याआधी देखील आपण पाहिलं विकी आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील ज्यांनी सुरुवात केली होती. जास्तीत जास्त ग्लान्स फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतात. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असतात. रिव्हर्स स्वीप चेंडू जास्त हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर पाहिलं तर करत असतात. तर नक्कीच इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा हा फटका फसलाय मी म्हणेन. अगदी जर पाहिजे ब्लॅटचा फ्लो पूर्णपणे थांबवली होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून पहिल्या गडीचं पतन होताना आपल्याला पाहिलं. मुख्य मंचावर आपण पाहूयात या ठिकाणी एक नक्कीच सत्कार होईल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कमी वयामध्ये खूप चांगलं नाव रोशन करताना साई घरात या ठिकाणी उपस्थित झालंय. त्याचं मान सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय बाळूमामा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात साई घरत साई मंगलदार घरत. नक्कीच आपण पाहतोय ज्यांनी कमी वयामध्ये आपलं नाव या ठिकाणी लौकिक केलंय. चांगल्या रील्स आपल्याला त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने अगदी मेहनत घेतली जाते. कारण की कुठलेही कार्य असू द्या तुम्ही जर मेहनत घ्याल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि यशाला पर्याय नसतं हेच मात्र दाखवून दिलंय. अगदी सुरेख आपण पाहतोय दृश्य या 6 हिटरच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी हे दृश्य पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मुख्य मंचावर कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. सुजल आलाय. सुजलचं कार्य जर पाहिलं तर याआधी देखील आपल्याला पाहायला मिळते. सुजलने रिव्हर्स स्वीप खूप जास्त प्रमाणावर खेळले होते आणि इथून जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर तीच भूमिका त्यांनी पार पाडली. 1 धाव नक्कीच मिळेल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 4 चेंडूमध्ये 5 धावा झाल्या आहेत. विकेट 1 गडी बाद नक्कीच झालाय. परंतु विकी आहे दुसऱ्या बाजूला ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. या मॅच मध्ये देखील त्याला खेळावं लागेल. स्विच हिट फटका अगदी जर पाहिलं तर प्रॉपर फटका नाहीये. इथून जर पाहिलं तर सरळ झेल हातामध्ये टिपताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राकेश होता आणि कुठलीही चुकी नाहीये. महत्वाचं गडी मैदानाच्या बाहेर जाईल. OUT आउट. खूप चांगली कामगिरी केली होती विकी यांनी. परंतु यावेळेस जर पाहिलं तर पहिला चेंडू फेस करत असताना गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी नक्कीच 0 वर आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित आलाय. चांगली पाय करावी लागणार आहे. चांगले स्कोर बनवावा लागेल कारण की दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर श्री गणेश जलसार संघाचा यावेळेस आडव्या बॅटने केलाय प्रहार.
चेंडू होतोय फरार, निघून जाईल. वन बाउंस, सीमा रेषे पार, येतोय चौकार. 4. तर आपण आताच पाहिलं साई मंगलदास घरत या ठिकाणी उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थाने त्याने देखील या स्पर्धेवर प्रेम दर्शवलंय. तब्बल 3,000 रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद आहे या पूर्ण कमिटीच्या वतीने आपणास की आपण देखील या स्पर्धेला अगदी मदत केली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आर्थिक मदत ही खूप गरजेची आहे आणि तेच या ठिकाणी देत असताना धन्यवाद म्हणेन. जाऊया मॅचच्या मैदानामध्ये. आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं, अगदी सक्सेसफुल पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय तब्बल 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील मिळवल्यात. नऊ धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. इथून आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर विचार केला तर प्रितेशला आणलंय. प्रितेशने या स्पर्धेमध्ये थोडंसं प्रभावित केलंय असं मी म्हणेन, कारण की जी आम ॲक्शन आपण प्रितेशची पाहतोय ही खूप चांगली आहे. ज्यामध्ये जर पाहिलं तर जो चेंडू आहे तो जास्तीत जास्त खाली राहतोय, फलंदाजांना चान्स मिळत नाही मोठे फटके मारण्यासाठी. पण इथून आपण पाहतोय पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. आता नवीन संघ आहे त्यामुळे नवीन फलंदाज त्यांच्यासमोर, नवीन चॅलेंज आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 9 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. इथून जर पाहिलं तर अजूनही 4 षटक म्हणजे 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 24 चेंडूमध्ये किती धावा येतील. ओहो, स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर जर पाहिलं तर जास्तीत जास्त सफळ झाले होते फलंदाज. पूर्णपणे जर पाहिलं तर लॉंग लेग एरियामध्ये मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न फसला आहे मी म्हणेन, कारण की वेग आहे, चांगला टप्पा आणि त्यानंतर पाहिलं तर थोडंसं चेंडू खाली राहतोय. पहिला चेंडू डॉट निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. सुजल फलंदाजीसाठी सज्ज आहे. स्विच हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. 2 चेंडू जे पाहिले तर अगदी व्यवस्थित रीतीने हाताळलेत गोलंदाज प्रितेश यांनी, कारण की कुठलाही फटका लागू दिलेला नाहीये, बॅटचं कनेक्शन नाहीये, त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू डॉट आलेत. यावेळेस तिसरा चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर ज्या अँगलने चेंडू टाकतोय, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू खाली राहतोय, आपण पाहू शकताय ऍक्शन रिप्ले मधून. कमालीची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी जर पाहिली तर अशीच गोलंदाजी जर राहिली तर कमी स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर विकी बाद झाल्यानंतर जो प्रेशर आलाय संघ सिद्धिविनायक तलावपाडा या संघावर, प्रेशर मुक्त फलंदाजी, तारणहार नक्कीच फलंदाजाला बनावं लागेल. इथून आपण पाहतोय प्रितेशने आपला दबदबा दाखवलाय, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो. हा फटका अगदी जर पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतायत. दुहेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर 11 स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 11 धावा झाल्यात. 2 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू बाहेर होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंच राकेश सर यस इथे दर्शवतायत इट इज अ वाईट चेंडू, अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. लेंथ लाईन मध्ये थोडीशी खराबी केली असं मी म्हणेन आणि त्यामुळे धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 13 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा स्विच हिट, परंतु स्विच हिट हा असा फक्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये जास्तीत जास्त चेंडू डॉट होण्याची दाट शक्यता असते आणि तेच होतंय. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर फलंदाज सुजल ज्यांनी 3 फटके स्विच हिटच्या माध्यमातून बनवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस बॅट चांगल्या पद्धतीने वापरले, चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू सीमारेषेवर ओलांडेल तोपर्यंत आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला आतमध्ये ठेवलंय मिस्टर रोहित. यावेळेस होता फलंदाज, चांगला फटका त्याच्या बॅट मधून आला, परंतु रन्स मात्र तब्बल 3 घेऊन गेलाय. 3 धावा स्कोर कार्डवर वाढल्या जात आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 16 धावा स्कोर कार्डवर.
इथून पाहतोय स्कोर कार्ड जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय. दोन षटक ज्या पद्धतीने हाताळले आहेत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत राहिली. रोहित बाद झाल्यानंतर जो प्रेशर पाहायला मिळतोय जिम्मेदारीने सुजल आणि रोहितला खेळावं लागेल. जी डॉटची संख्या आहे सुजलच्या माध्यमातून आपण पाहतोय 4 चेंडू ज्यांनी डॉट केले आहेत. एकंदरीत 6 चेंडू खेळलाय. 6 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी नक्कीच बनवल्या आहेत. परंतु इथून जिम्मेदारी खूप गरजेचं आहे. गोलंदाजी जर पाहिलं तर स्कोर कार्ड 15 आणि इथून नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. स्कोर कार्ड थोडंसं चेंज आहे. यस वाईटचे 1 रन्स होता त्यामुळे 16 धावा स्कोर कार्ड वर आतापर्यंत झालाय. इथून आलाय नवीन गोलंदाजी ट्रॅकवर राहुलला आणलं गेलंय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर थोडंसं चेंजेस करतायत क्षेत्ररक्षणामध्ये कारण की रन्स थांबवणे गरजेचं आहे. त्यासाठी जर पाहिलं तर इथून थोडीशी प्लॅनिंग करताना आधीच जर पाहिलं तर थोडासा दबाव ठेवण्याचा प्रयत्न करतायत. 2 षटकामध्ये जर पाहिलं तर दबाव जो क्रिएट झालाय तो कुठेतरी पुन्हा एकदा तसाच राहावा यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळतील. तर जाऊया राहुल गोलंदाजी ट्रॅकवर. इथून पुन्हा एकदा आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द मारा. फटका समोरच्या दिशेने खेळल्यापर्यंत तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होता त्याच्या अगदी मस्तकाच्या वरून चेंडूला पाठवलंय. चेंडू निघून जाईल. रन्स कंप्लीट होतील 2. समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्र जो आहे तो पूर्णपणे पॅक केलाय. त्यामुळे जर पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीची फिल्डिंग सजवली आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. मिड विकेटचा एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका खेळला आहे. लॉंग ऑन क्षेत्र जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आहे. जोपर्यंत फेकी थोडीशी खराब झाली आणि त्याचं रूपांतर काही तर तब्बल पुन्हा एकदा 2 धावा जमवल्या गेल्या आहेत. दुहेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 43 ते 45 धावा होऊ शकतात. अशा पद्धतीने जर तुम्ही खेळलात तर जर स्पीड या चेंडू नंतर वाढवला तुमच्या बॅट रन्सचा स्पीड वाढवला तर मात्र काहीतरी वेगळं बनवू शकतंय. कारण की समोरचा संघ पाहिला त्याने चांगली बॅटिंग केली होती. 62 धावा या आधी देखील बनवल्या आहेत. म्हणजे बॅटिंग करणारा क्षेत्ररक्षण करणारा संघ जर पाहिला तर तो कुठेतरी प्लस पॉईंट मध्ये आहे. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहे. इथून जर पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू आल्यानंतर सिद्धिविनायक तलावपाडा संघाचं प्रेशर थोडंसं वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पुन्हा एकदा 6 मध्ये 11 बनवले त्यांनी. चांगली बॅटिंग रोहितने आतापर्यंत दर्शवलंय. इथून फटका जबरदस्त मारलाय. चेंडू जातोय सीमा रेषेपार. चांगला फटका. हाय हँडसम षटकार. 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतायत काही जबरदस्त बॅट फिरवली गेली. प्रयत्न होते त्या ठिकाणी. चांगलं यश करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे आपण पाहतो यश प्राप्त झालेलं नाहीये आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा स्कोर कार्ड वरती. 2 गडींच्या मोबदल्यात पाहायला मिळेल. राहुल यावर थोडंसं आक्रमण पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता परंतु अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ डॉट चेंडूमध्ये रूपांतर करताना 26 वरच अजूनपर्यंत जर पाहिलं तर स्कोर कार्ड थांबलाय. एकीकडे राहुल प्रयत्न करतोय. शेवटचे चेंडू आहे षटकातील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये.
इथून पाहतोय आणखीन एक जबरदस्त हिट समोरच्या दिशेने आलाय. आणखीन एक दमदार षटकार 6 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला बॅटच्या अगदी रडार मध्ये. थोडासा बाहेर टाकला होता परंतु बॅटच्या रडार मध्ये आणि त्याचमुळे या चेंडूला एक चांगला फटका म्हणून कन्वर्ट केला. मी म्हणेन चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कॅमेरा वर्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर 6 सीटरच्या माध्यमातून तुषार कुर्ले आणि दुसऱ्या बाजूला यज्ञेश भोईर चांगली वर्किंग करत असताना ज्या पद्धतीने आपण चेंडू पाहिला होता अगदी चेंडू पर्यंत कॅमेरा पोहोचवणं खूप कठीण काम असतं कारण ती मुवमेंट कमी सेकंदाची असते आणि त्याचमुळे जर पाहिली तर ही वर्किंग खूप चांगल्या पद्धतीने आहे. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 32 धावा. नक्कीच कमी वयाचा जर पाहिलं तर कॅमेरा वर्किंग करताना एका बाजूला अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कॅमेरा वर्क म्हणजे दोन्ही जे जिम्मेदारी घेतल्यात यज्ञेश भोईरने. मी म्हणेन अगदी 9वी मध्ये रावळे गावातील एक चांगला कॅमेरा वर्किंग आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जो छंद आहे तो असणं गरजेचं आहे. कॅमेरा वर्किंग करणं म्हणजे जर पाहिलं तर एक हार्ड काम असतं आणि ते एडिटिंगच्या मार्फत देखील आपल्याला पाहायला मिळालं. यज्ञेश भोईर यांना यज्ञेश एडिटच्या माध्यमातून आपण त्यांना नक्कीच भेट देऊ शकतायत. इन्स्टाच्या पेजवर नक्कीच त्यांचे आपण पेज पाहू शकतायत. इथून जर पाहिलं तर जाऊया मॅचकडे. 32 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुजल आणि दुसऱ्या बाजूला रोहितची हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली ज्यामध्ये 9 चेंडूमध्ये त्यांनी 23 धावा बनवल्यात. सुजलने आता मात्र आपण पाहतोय रोहित आणि सुजलची जी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बनवली आतापर्यंत. बघूया ऑन स्ट्राईकवर मिस्टर सुजल आहे. 5 मध्ये 3 बनवलेत त्याने देखील. इथून गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रितेशला आणलंय. षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक जर पाहिलं तर दुसरं पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हो चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. थोडासा पडल्यानंतर खाली राहतोय हे एक वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं. चेंडूला ज्या पद्धतीने अँगलने ट्रॅव्हल करतोय आणि ते खूप बेनिफिट देत आहे मी म्हणेन कारण की अशा पद्धतीचे गोलंदाज खूप कमी पाहायला मिळत आहेत या पूर्ण टेनिस जगतामध्ये. परंतु चांगलं इम्प्रूव्ह केलंय. चांगली गणन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आहे. खराब चेंडू आणि या चेंडूला सोडणार नाहीये. सुजल आधीच तयारीत होता की इथून जर एखादा खराब चेंडू आला तर त्याला मी रिव्हर्सने कन्वर्ट करीन आणि तेच करून दाखवलंय. चौकार जातोय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 4 ने बढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 36 धावा. धावसंख्या आलंय. इथून जर पाहिलं तर आता मात्र पूर्णपणे बॅटिंग लाईन चांगली बोलबाला ठेवतोय. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडस जज मध्ये कन्फ्यूज झाला होता पण तो कुठेतरी स्वतःला सावरला आणि तदनंतर पाहिलं तर एक सोप्पा झेल या ठिकाणी नक्कीच कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर सुजलची खेळी संपुष्टात देताना 8 चेंडू त्याने खेळला. 8 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्या आपल्या संघासाठी आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावले ती म्हणजेच 36 या आकड्यावर. मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहिलं एक चौकार त्याच्या बॅट मधून आली आणि 5 चेंडू डॉट खेळलाय तर कुठेतरी बॅट व्यवस्थित लागली नाही असं मी म्हणेन कारण की सुजलने मागच्या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात केली होती. इथून नवीन फलंदाज आलाय आदित्य तर दुसऱ्या बाजूला रोहित नॉन स्ट्राईक एंडवर आहे ज्याची बॅट चांगली लागली मी म्हणेन. ऑलओव्हर फुल चेंडू आहे चांगला खेळलाय चेंडू जर पाहिलं तर मिड विकेटचं क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय.
चेंडूला पकडेल तोपर्यंत एक सिंगल रन्स हे गरजेचं होतं, कारण की रोहितला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे. रोहितची बॅट चांगली लागले. आदित्यने एक योग्य तो विचार केला. मतलब वाटतं डगआउटमधून हा प्लॅनिंग असेल की रोहितला स्ट्राईकवर घेऊन जा, हा डगआउटमधून इशारा असेल आणि त्याच साठी प्रयत्न केला आदित्यने. चांगला प्रयत्न राहिलाय. इथून आपण पाहतोय इथून नाराज केलाय रोहितने देखील. जर पाहिलं तर सरळ स्टंपात चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जर पाहिलं तर थोडीशी मागची बाजू ज्या पद्धतीने स्टंप दाखवले आणि प्रितेशने त्याचा योग्य तो मारा केला. चेंडू सरळ स्टंपावर गडी बाद. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 23 धावांचं चांगलं योगदान दिलं, परंतु ज्या पद्धतीने एंडिंग मुमेंटला रोहित हवा होता तो मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. इथून पाहतोय नवीन फलंदाज अक्षयला आणलंय फलंदाजीसाठी, परंतु दुसऱ्या बाजूला प्रितेशचं मी कौतुक करीन. खूप चांगली गोलंदाजी त्याने केलंय. ज्या पद्धतीने ऍक्शनने आपण पाहतोय ही ऍक्शन जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण वापरली जातो तेव्हा जास्तीत जास्त यॉर्क चेंडू करण्याचा प्रयत्न असतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटा चेंडू आहे. दिशा दिले. चेंडू सरळ सीमा रेषे पार. यावेळेस जर पाहिलं तर फक्त टायमिंग बेमिसल आपल्याला पाहायला मिळाला. हवेचा योग्य तो वापर केला आणि चेंडूला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. पाहू शकतायत इझिली डन केलंय. मी म्हणेन अक्षय यांनी क्षमता चांगली आहे अक्षयकडे, कारण की पहिलाच चेंडू फेस करत असताना षटकार मारलाय. षटकाराने धावसंख्या जर पाहिली तर वाढवली गेली. स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते आतापर्यंत 43 धावा. ब गट आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. रुआन 11 रामबाग वर्सेस आई माऊली डोंगरे या दोन संघादरम्यान पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस साठी, जशी इनिंग ब्रेक होईल तसं आपलं टॉस या ठिकाणी घेतलं जाईल. बघा ब गटामधून जर पाहिलं तर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. अ गट आतापर्यंत जर पाहिलं तर ज्यामध्ये 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि इथून जर पाहिलं तर या दोन संघामधून कोणता संघ अ गटामधून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जो बग गटासोबत नक्कीच पुन्हा एकदा मॅच त्यांची पाहायला मिळेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मयूरला आणलंय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं. यावेळेस पहिल्या चेंडूवर उडवलाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय चांगलं जज करण्याचा प्रयत्न होता, परंतु गॅदर करता आला नाहीये. जज चांगलं केलं होतं. या आधी देखील एक कॅच पाहायला मिळाला होता. यश होता त्या ठिकाणी आणि इथून जर पाहिलं तर या चेंडूवर कॅच कॅरी करता आला नाहीये. प्रयत्न चांगले होते. पहा खूप चांगले प्रयत्न. अगदी जमिनीला लगत चेंडूला उचलण्याचा प्रयत्न होता यश याचा. इथून पाहतोय पुढचा चेंडू असेल. फुलटा चेंडू. या चेंडूला वाह सुंदर फटका, चांगला फटका, देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार आदित्यच्या बॅटमधून. नक्कीच कर्णधार मला वाटतं विकी यांनी सांगितलं होतं 45+ करण्याचा प्रयत्न करू आणि ते टार्गेट जे आहे ते आतापर्यंत आपण पाहतोय पूर्ण केलंय. एकंदरीत धावा जर पाहिल्या तर स्कोर कार्डवर 51 धावा 4 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय, ज्यामध्ये षटकार चौकार आपण पाहू शकतायत. जबरदस्त ड्रॅगन व्ह्यू आपण पाहतोय ज्या पद्धतीने बनवलं गेलंय 6 सीटरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु ड्रॉप करतोय कॅच.
आणि कॅच ड्रॉप केलाय. त्याचं रूपांतर काय तर एक नाही दोन नाही तब्बल आता मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. तिसऱ्या धावांवर गडी बाद होईल. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर पाहिली तर 53 वर 5 अशी आतापर्यंत आपण पाहतोय. 4.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथून 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्राईक एंडवर जयला आपण पाहू तर अक्षय ज्याने 1 चेंडू फेस केलाय. 1 चेंडू मध्ये 6 धावा बनवलेत. पुन्हा एकदा हिट केलाय चेंडूला. जबरदस्त प्रहार परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगला जज चांगला झेल साईलच्या माध्यमातून आणि अक्षयची खेळी पुन्हा एकदा संपुष्टात येताना गडी बाद. झेल टिपलं गेलं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अगदी कमरेवर झेल घेतलं होतं. ही वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. अनेक अनेक खेळाडू अशाच पद्धतीची इंटरेस्टिंग झेल घेत असतात. आणि इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज आलाय मिस्टर राकेशला आणलंय. बघूया अगदी काही शेवटचे चेंडू आहेत. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. फटका नाहीये प्रॉपरली ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅट वापरली होती. इथे हिट करण्याचा प्रयत्न होता. डेंजर एंडकडे धावले होते. सिंगल रन्स तर कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल तब्बल 54 रन्स. 6 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर या इनिंगचा अगदी जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला 2 संघाचे कर्णधार या आपण लगेचच टॉस करण्यासाठी. इनिंग ब्रेक होते. 54 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा चेंडू या चेंडूवर जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय वाईड लाईनच्या खूप बाहेर आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. यस इट इज अ वाईड चेंडू. अतिरिक्त धाव या ठिकाणी येते. जे आपण पाहिलं एक्स्ट्रा वाईडच्या बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडूवर वाईड आलाय. 55 धावा स्कोर कार्डवरती लागले. ओहो पुन्हा एकदा तीच लेंथ लाईन वापरली गेले. फलंदाज सफळ होतोय परंतु सफळ नंतर एक्स्ट्रा वाईड लाईन वाढली जाते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून पंचांचा दिशेने आलाय की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने DRS ची वापर केलाय. DRS बघूया कशा पद्धतीने तिसरे पंच डिसिजन देतील. वाईड चेंडू आहे. नक्कीच नितेश कदम या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1 ने वाढेल. अब तक 56 स्कोर कार्ड 6 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू वापरण्यासाठी आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केल्यात गोलंदाज मयूर यांनी. ओहो पायामध्ये चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर व्यवस्थित रित्या पिचिंग केली होती. सिंगल रन्स घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नाही. इथून विकेट्स मिळेल. रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल आणि धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 57 धावा स्कोर कार्डवरती झाल्या आहेत. 58 धावांचं लक्ष असेल. या 58 धावा कशा पूर्ण होतील ते पाहण्यासाठी हलकासे चेंजेस करणार आहोत. तोपर्यंत आपण जाऊया टॉस का बॉक्स यामध्ये आपण पाहणार आहोत. टॉस बॉक्समध्ये ज्यामध्ये 2 संघांची भिडत आपल्याला पाहायला मिळते. ब गटामधून एका बाजूला डोंगरे संघ तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल रामबाग. असे 2 गावामधील ही द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये. यंगस्टार चषक 2026 हे खूप चांगलं आयोजन ज्यामध्ये या संघांना प्राधान्य दिलं गेलं.
प्राधान्य देत असताना अगदी जर पाहिलं तर कौतुक केलंय प्रत्येकाने या टुर्नामेंटचं. का नको, कारण की ज्या पद्धतीने टुर्नामेंटचं आयोजन नियोजन आणि एक रूपरेषा आपण पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. तर नक्कीच जाऊया टॉसकडे. आदरणीय मगरनाथजी घरत साहेबांचे शुभ असते. आपण खरंच टॉस दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. एका बाजूला रामबाग संघ असणार आहे तर दुसऱ्या बाजूला डोंगरे संघ. स्वागत भोईर आणि रोहित वर्तक दोन कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चॉईस या ठिकाणी आजकाल आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीमध्ये चॉईस असते आणि इथून आपण पाहतोय चॉईस केलंय. यस आपण पाहतोय यंगस्टार माकणे हा कॉल आहे आणि यंगस्टार माकणे. यस आपण पाहतोय रामबाग संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस जिंकतोय. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? फिल्डिंग. आणि कसं वाटतंय आज ब गटामधून आपण खेळणार आहोत. आपला संघ ज्या पद्धतीने आज संघ बनवलाय नक्कीच या मैदानावर खेळण्याची इच्छा तुम्ही दर्शवली. कसं वाटतंय? पहिला कॉल तुम्ही ज्या पद्धतीने एंट्री भेटली त्याबद्दल काय म्हणतील? माकण्या चषक इकडे आम्हाला पहिल्यांदा एंट्री भेटली आहे आणि त्यांचं आयोजन बघून खूप मस्त. नक्कीच तुमच्यासाठी शुभेच्छा असतील. जाऊया टॉस हरलाय, टॉस जिंकला तर काय डिसिजन असता? फिल्डिंग घेतली असती. आता तुला बॅटिंग करायची आहे, चांगली बॅटिंग दर्शवावी लागेल. जर पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल्स होतो, चांगल्या धावा बनवू शकतात. याआधी देखील 62 धावा बनवल्या होत्या, आजच्या दिवसामधील हायेस्ट आपल्याला पाहायला मिळाला. तर तुमचा एक अंदाज असेल की किती धावापर्यंत आपण इकडे मजल माराल? नक्कीच आमच्यात चांगले फलंदाज आहेत, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कोणावर तू जास्त भरोसा ठेवतो की हा फलंदाज जर आपल्या या मॅचमध्ये जर टिकून राहिला तर चांगल्या धावा बनवेल? नक्कीच आशिष, अक्षय, अमित भाऊ. नक्कीच चांगला बोलबाला राहील तुमचा, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा असतील. मॅच या ठिकाणी आपल्याला पाहिला तर टॉस झालाय आणि टॉस रामबाग संघ या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलाय. या जाऊया नेक्स्ट आपण पाहतोय इनिंगमध्ये, ज्यामध्ये ऑनगोईंग मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया मंथनजी करत या सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद संतोष पाटील. अतिशय सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. यंगस्टार चषक माकणे 2026 पर्व तिसरा आपण पाहतो आणि तिसऱ्या पर्वात अगदी दिमागदार हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा दिवस देखील अतिशय रंजक घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक देखील पाहायला मिळाला, त्याचबरोबर धावांचा लोवेस्ट टोटल हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसात आपण पाहूयात कशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत ऑल गुड हे आपल्याला पाहायला मिळालंय. या मॅचमध्ये आपण पाहिलं 57 धावा या धावफलकावरती लावल्यात, 58चं लक्ष समोर ठेवल्यात आणि त्याचा पाठलाग करण्याकरिता सलामीवीर निलेश आणि सतीश ही जोडी पाहायला मिळते. विकी षटक क्रमांक पहिला हाताळत असताना पहिला बॉल योग्य प्रकारे त्यानं हाताळला, त्यानंतर आपण पाहिलं फलंदाजाने खेळलं. मागील मॅचमध्ये त्यानं मात्र अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली निलेश, आणि तोच फलंदाज आपण पाहतोय सलामीला आणि त्याच्या समेत सतीशला आपण पाहतोय. उद्याचा दिवस खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण असा दिवस असणार आहे, कारण की उद्या मेगा फायनल डे आहे, अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि या ट्रॉफीज वाट पाहतायत की कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. तिसऱ्या वर्षात विजेतेपदाचा मान कुठल्या संघाच्या नावे जाईल त्याची प्रतीक्षा मात्र प्रत्येकाला आहे. दुसरा बॉल आपण पाहिला, टप्पा पडला, त्यानंतर हलकसं यावेळेला मात्र आपण पाहिलं तर टॉस होताना हा चेंडू पाहायला मिळाला, विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 1.58चं लक्ष आहे समोर. षटकातील तिसरा बॉल, फुल टॉस बॉल इथे पाहायला मिळतोय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक कव्हरचा, यावेळेला चेंडू खाली येतोय, कुठली त्याने चुकी केली नाही, अगदी चेंडूवरती नजर ठेवली, हाताची ओंजळ उघडली आणि चांगला कॅच टिपला गेला. विकेटचं इथे झालं पतन. फर्स्ट विकेट डाऊन, सतीश गॉन,
बॅक टू द पवेलियन. ते मात्र आपण पाहू शकाल बॅक ऑफ द हँड हा चेंडू टाकला, स्लोवर वनचा वापर केला, फलंदाजाने बॅक फुटचा वापर जरूर केला, परंतु ते टायमिंग योग्य प्रकारे झालं नाही आणि ते टायमिंग झालं ते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अगदी चांगलं कॅच कॅरी केला गेला. इथे पहिला धक्का पाहायला मिळालाय. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं विकीची कामगिरी उल्लेखनीय राहिली. त्याही मॅच मध्ये पॉवर प्लेचं षटक तो हाताळत होता आणि त्या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी विकीची पाहायला मिळाली होती आणि याही षटकामध्ये पुन्हा एकदा तोच पराक्रम करत असताना विकी पाहायला मिळतोय. षटकातील चौथा बॉल. ओहो, यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळते. बघा, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी जेव्हा असते त्यावेळेला मात्र फलंदाज द्विध मनस्थितीमध्ये जातो, कारण की त्यांना समजत नाही की गोलंदाज कशा प्रकारे हा चेंडू टाकणार आहे, कारण की अगदी त्याला आपण गुगली म्हटलं तरी हरकत नाही आणि त्याच प्रकारचा हा चेंडू यावेळेला मात्र पाहायला मिळतोय विकीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल, टप्पा पडतोय आणि त्यानंतर हलकासा कट तिथे होताना पाहायला मिळतोय. अगदी कौतुक आहे गोलंदाजीचं, अगदी कौतुक आहे विकीचं. आणि स्पेशली टेनिस बॉल क्रिकेटर गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करण्याकरता येतो, चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा धागा नसतो. जेव्हा तुम्ही लेदर बॉल खेळता तेव्हा तो एक धागा असतो आणि त्या धागाला पकडून तुम्हाला ती गोलंदाजी करायची असते. आणि इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज मनगटाच्या सहाय्याने मात्र चेंडूला ग्रीप करतात आणि बोटाच्या सहाय्याने त्या चेंडूला मात्र वळवण्याचं काम करतात आणि तेच विकीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेला देखील अगदी स्विंग करायला गेला खरा, परंतु चेंडू खूप बाहेर गेलाय. वाईटचा सिग्नल पंचांकडनं आला आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झाली आहे फलकावर 2. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. इतक्या सहजासहजी विकी तुम्हाला मारू देणार नाही. इथे जर आपण पाहिलं तर झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झाली आहे श्री गणेश जलसार या संघाची 1 गडी बाद 2. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं फक्त 2 धावा या फलकावरती लागल्यात. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 56चं इक्वेशन समोर आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती आदित्य. मागील मॅच मध्ये देखील अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी आदित्यने केली होती, परंतु आता या मॅच मध्ये त्याच्या समोर चॅलेंज आहे ते म्हणजे इनफॉर्म बॅटर निलेशचं. मागील मॅच मध्ये निलेशचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया षटकातील पहिला बॉल. ते मात्र फुल टॉस बॉल, अगदी चांगला कलात्मकता पाहायला मिळाली. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला चौकार, 4 धावा. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता, त्यानंतर गुडघ्यावरती बॅलन्स केलं आणि त्यानंतर त्या चेंडूला खेळलं, अगदी गॅप मध्ये पाठवलं चौकाराकरिता. आणि या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 6. षटकातील दुसरा बॉल घेऊन आदित्य ओव्हर द विकेटने. आखूड टप्पाचा बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये पाठवलाय. या वेळेला मात्र धमाका षटकार. मात्र आपण पाहिलं आखूड टप्प्याचा बॉल गती कमी राखली आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. वेट अँड वॉच केलं आणि सुंदर पद्धतीने षटकाराची मोहोर तिथे उमटवली. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12 धावा.
अगदी 9च्या सरासरीने खेळतायत आणि 12च्या रिक्वायर्ड रन रेटची त्यांना आवश्यकता आहे आणि अगदी त्या दिशेने वाटचाल करताना निलेश पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलर लेनचा मारा केला, फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटला खराब फिल्डिंग होते, बॅकअप मात्र झालं नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, आलाय अजून एक चौकार. काय जबरदस्त खरपूस समाचार घेतला जातोय आदित्यच्या गोलंदाजीचा निलेशकडनं. अप्रतिम अप्रतिम क्लासिकल बॅटिंग. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आदित्य तयार. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर गती परिवर्तन केलं, टप्पा देखील बदलला आणि चेंडू जर आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ जाताना पाहायला मिळाला, पायावरती आदळला आणि लेग बाईजच्या माध्यमातून इथे एक एक्स्ट्रा रन जोडली जाते. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 17. पहिल्या षटकामध्ये विकेटच्या आपण पाहिलं फक्त 2 धावा त्यानं मोजल्या होत्या, 1 विकेट त्यानं प्राप्त केली आणि त्यानंतर आदित्यच्या षटकात निलेश अगदी तुटून पडला आणि खोऱ्यानं धावा जमवताना दिसलाय. षटकातील 5वा बॉल. ओहो, हा तर खराब बॉल, परंतु मिस टायमिंग जातोय. फिल्डर तिथे आहेत, चेंडू पर्यंत मात्र पोहोचले नाहीत आणि त्याचाच फायदा फलंदाज घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. इथे मात्र बॅटिंग टीमने आपला रिव्ह्यू घेतलाय बीमर करिता. अंपायर्स कॉल. इथे जर आपण पाहिलं तर काय घडलेलं आहे आतमध्ये, आता तिसरे पंच नितेशजी कदम वॉर रूम मध्ये आलेत आणि ते पाहतायत, चाचपणी करतायत आणि त्यानंतर तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला का महत्व आहे आणि त्याच्याचमुळे गौरव पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जेव्हा जेव्हा सफळ्यामध्ये स्पर्धा असतात बऱ्याच वेळेला मात्र त्यांना बोलावणं असतं. कमरेच्या वरती चेंडू आहे किंवा नाही ते तपासलं जाईल आणि त्यानंतर तो निर्णय. आणि यस, इट इज नो बॉल. नो बॉल दिला जातोय. बघा, म्हटलं होतं की पंचांकडे ती क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे आणि त्याच्याचमुळे या सर्व काही गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इथे जर आपण आता पाहिलं फलंदाजाकरता खूप महत्वाची ही पर्वणी फ्री हिटचा बॉल. ओहो, व्हॉट बॉल. फ्री हिटचा बॉल कशा प्रकारे हाताळावा ते मात्र गोलंदाज आदित्यने दाखवलंय. ह्या अगोदर ऑलरेडी आपण पाहिलं तर बऱ्याच धावा या षटकामध्ये 17 धावा आतापर्यंत कुठल्यात. शेवटचा बॉल या षटकातील आता बाकी आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या 20 झाली आहे. धाव फलकावर 20 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार आदित्य. इथे मात्र फटका तर चांगला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेलची दाट शक्यता, परंतु इथे आपण पाहिलं तर चेंडू बराच हवेमध्ये गेला होता. लक्ष केंद्रितपणाचा अभाव तिथे जाणवला आणि अवघड होतं फिल्डरसाठी, कारण की चेंडू बराच उंच गेला. त्यानंतर हवेमध्ये चेंडू थोडा फिरला देखील आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं हा झेल सुटलाय. इथे जर आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. धाव संख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे 22. म्हणजे आता येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जर आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 22. 22 ला 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला, तलावपाडा संघ जास्त वेळ तिथे घेऊ नका. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत रुहान 11 रामबाग विरुद्ध आई माऊली डोंगरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आयोजकांशी भेट घ्यायची आहे आणि जी आपली फॉर्मॅलिटी आहे ती कंप्लीट करायची आहे. आयोजकांच्या सूचनेनुसार ही सूचना मी तुम्हाला देतोय. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग मोड मध्ये आहे. कुठला संघ जिंकेल ते आपण शेवटच्या बॉल पर्यंत सांगू शकत नाहीत.
अनिश्चिततेने पूर्णतः भरलेला क्रिकेटचा हा खेळ. षटक क्रमांक आपण पाहतोय तर तिसरा हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. 18 बॉल 36 ची आवश्यकता. निलेश एका बाजूला आपण पाहतोय एक एंड सांभाळत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र परकट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र आपण पाहतोय थर्डमॅनचा फिल्डर यावेळेला मात्र बीट होतोय. चेंडू येतोय वेगाने बाउंड्री लाईनच्या जवळ आणि यस रेस जिंकतो चेंडू. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार 4. काय इतकं सोपं नाहीये जेव्हा निलेश बॅटिंग करत आहेत, कारण की एक अनुभव त्यांच्याकडे आहे. गेली कित्येक वर्ष ते क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि तो एक्सपिरियन्स पूर्णतः त्यांच्या खेळातनं, त्यांच्या बॅटिंग मधनं पाहायला मिळतोय. 26 धावा या आपण पाहतोय. धाव फलकावरती झाल्यात. आता येणारे चेंडू बाकी आहेत 17 आणि 17 मध्ये बनवायचे आहेत 32. इथे मात्र बॅकफुटला गेले. अगदी चांगला तंत्राचा वापर इथे केलाय. डीप पॉइंटच्या दिशेला चेंडू गेलाय. पंचांचा इशारा 4. चौकार. काय क्लास फटका इथे पाहायला मिळाला. परफेक्ट यावेळेला मात्र टायमिंग पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले आणि ते अगदी नेत्रदीपक हा फटका निलेशच्या बॅट मधनं आलाय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 30. प्रत्येक बॉल समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. अक्रॉस खेळण्याचा यावेळेला मात्र प्रयत्न झाला. धीम्या गतीचा हा बॉल पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेलाय. लागोपाठ 2 बॉलवरती 2 चौकार आले. त्याच्यानंतर मात्र गोलंदाज स्वप्नील विचार करत असावा की आता कुठेतरी आपल्याला व्हेरिएशन करायला हवं, काहीतरी रणनीती वेगळी आखायला हवी आणि त्याच्याचमुळे त्यानं हा धीम्या गतीचा चेंडू टाकला. किपरच्या हातात गेलाय. आता येणारे चेंडू बाकी आहेत 15 आणि 15 मध्ये 28 बनवायचे आहेत. ते मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेलची दाट शक्यता आणि यावेळेला कुठलीही चुकी क्षेत्ररक्षकानं केली नाही. निलेश गॉन बॅक टू दी पवेलियन. डीजे कॅन्डी कुंदन घरात असल्यावरती अतिशय सुंदर असं वातावरण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील असतं, संपूर्ण मैदानावरती देखील असतं, कारण की त्याचं टायमिंग ते गाणं लावण्याचं अगदी चांगलं आहे. इथे आपण पाहिलं तर निलेश बाद झालं. तिथे जर आपण पाहू शकला तर खूप चांगली साजेशी अशी खेळी निलेश यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. 23 धावांचं योगदान निलेश यांच्या बॅटमधनं आलं. 4थ्या क्रमांकावरती आता नवीन फलंदाज आपण पाहतोय. नव्यानं दाखल झालेला आहे मयूर. 14 बॉल बाकी आहेत आणि 14 बॉल मध्ये 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज लागतोय आणि इथे सूर्याची प्रखर किरण फिल्डरच्या डोळ्यावरती आली आणि त्याच्याचमुळे मात्र झेल पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. विकी म्हणतोय की तुला कॅच पर्यंत पोहोचायचंय, चेंडू पर्यंत रीच व्हायचंय आणि ते होऊ शकले नाहीत. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. ए पहा, बॅटचा टॉप एज लागला. चेंडू बराच हवेमध्ये गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकला तो फिल्डर तिथे जागेमध्येच उभा राहिला. निश्चितपणे मेम बनू शकतो. डोक्यावरती देखील त्यानं हात ठेवले. 32 धावा या फलकावरती झाल्या. शेवटचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र आपण पाहू शकला तर कुठलीही मिस्टेक केली नाही सुजलने. विकेटचं झालं पतन. गॉन. सो मच. इथे मात्र आता आपण पाहिलं तर सामन्यामध्ये भरपूर काही घडामोडी या आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की
या विकेट नंतर पुन्हा एकदा स्ट्रॉंग कमबॅक करणारा मेसेज इथे तलावपाडा टीमने दिलाय. कारण की आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही. 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 26 रन आणि दोन्हीच्या दोन्ही षटकं खूप महत्वाची आहेत गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून देखील फलंदाजाच्या दृष्टिकोनातून देखील. कारण की स्पर्धेमध्ये तुम्हाला एक पाऊल पुढे जायचं आहे तर विजय हा अनिवार्य आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाठीराख्यांचं त्यांच्या फलंदाजांवरती लक्ष आहे तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाठीराख्यांचं त्यांच्या गोलंदाजांवरती त्याचबरोबर त्यांच्या क्षेत्ररक्षकांवरती देखील लक्ष आहे. या अगोदर काय झालंय ते आता विसरून जायचं. आता आम्हाला काय करायचंय त्या गोष्टी आता खूप महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्क वरती विकी. या अगोदर विकीने पॉवर प्ले मध्ये अगदी भन्नाट गोलंदाजी केली होती. एक विकेट त्यानं मिळवली होती, 2 धावा मोजल्या होत्या आणि एक लिडिंग गोलंदाज कसा असावा ते विकीने मात्र आजच्या दिवसामध्ये दाखवलंय. परंतु जबाबदारी देखील आता तितकी आहे कारण की फलंदाज आता निश्चितपणे हाणामारी करण्यासाठी जातील. 12 बॉल 26 ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल इथे मात्र फटका तर अगदी चांगला फुलरचा बॉल होता. फिल्डर यावेळेला मात्र चेंडू खाली आणि इथे आपण पाहू शकाल वा तिसरा कॅच यावेळेला मात्र जयेश घरत. सुपर कॅच टेकन विकेट. अगदी जयेश घरतने सर्वस्व तिथे झोकलं होतं. पुन्हा एकदा आपण त्या रिप्लेच्या माध्यमातून पाहूयात कशा प्रकारे तो झेल टिपला गेला होता. फटका खेळला, चेंडू बराच हवेमध्ये गेला, त्यानंतर ते जजमेंट जयेशचं आणि शेवटच्या मोमेंटला ती जंप आपण पाहिली, ती अगदी झेप अप्रतिम पाहायला मिळाली आणि ह्या मोमेंटला ती विकेट मिळणं खूप गरजेचं होतं तलावपाडा संघाला आणि ती विकेट त्यांना मात्र मिळवून दिली. नवीन फलंदाज आपण पाहतोय नव्यानं दाखल झालाय यश. विकी मात्र किमया साध्य करतोय. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज विकी तयार होतोय. इथे फलंदाजांवरती देखील तितक्याच नजरा असणार त्यांच्या पाठीराख्यांच्या. षटकातील पुढील बॉल इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय, चेंडू बराच हवेमध्ये जातोय, गोलंदाज स्वतः विकी पुढे जातोय आणि इथे प्रयत्न तर अगदी एफर्ट 100% त्याने लावले परंतु झेल कॅरी करू शकला नाही. परंतु त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. पाहता पाहता सिंगलला डबल, डबल मध्ये ट्रिपलला कन्व्हर्जन होताना पाहायला मिळालं आणि या 3 धावांच्या मदतीने आपण पाहू शकलात धावसंख्या पुढे जाते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात विकी मात्र या उंच उडणाऱ्या चेंडूवरती धावत गेला परंतु ते अवघड होतं त्याच्याकरिता आणि त्याच्याचमुळे ते जजमेंट योग्य प्रकारे झालं नाही. क्षेत्ररक्षण झालं, फेकी केली आणि त्याच्यानंतर 3 धावा या पाहायला मिळाल्या. या 3च्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35 ला 4 अशी स्थिती श्री गणेश जलसार या संघाची पाहायला मिळते. 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अगदी चांगला बॉल, गती परिवर्तन, धीम्या गतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. विकी जाणून आहे की फलंदाज आता मोठे फटके खेळेल, षटकारा करता जाईल, चौकारा करता जाईल तर आता शक्तीपेक्षा युक्ती वापरायला हवी, कुठेतरी बदल करायला हवा, धीम्या गतीचा चेंडू फेकायला हवेत आणि तेच विकीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आता 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, धीम्या गतीचा बॉल होता. बॅट अँड पॅड हे आपल्याला पाहायला तिथे जरूर मिळालं आणि ते एक धाव जी आहे ती पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने आता आपण पाहतोय धावसंख्या 36 झालेली आहे. सध्याची सरासरी आपण पाहिलं तर 9.82 ची सरासरी पाहायला मिळते. 8 बॉल 22. इथे मात्र 2 मोठे फटके आले तर निश्चितपणे ती कलाटणी या सामन्याला जरूर मिळेल. इथे मात्र क्लासिकल फटका पाहायला मिळतो. चांगलं टायमिंग साध्य केलं, प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी योग्य गॅप मध्ये खेळलाय. चौकाराकरिता 4.
तुझ्या धन्यवाद. अगदी चांगला फॉलिंग स्वीप यावेळेला मात्र पाहायला मिळाला. चेंडूवरती करडी नजर ठेवली, त्यानंतर अगदी चांगलं टायमिंग जुळून आलं आणि फाईन लेगच्या दिशेला चेंडूला पाठवलं चौकाराकरिता. आणि या चौकाराच्या मदतीने आपण आता पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 40 धावा. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 18 रन अजूनही बनवायचे आहेत. इथे मात्र जर एखादा मोठा षटकार आला तर निश्चितपणे शेवटच्या ओव्हरमध्ये ती कमाल आणि धमाल पाहायला मिळेल. टप्प्याचा बॉल होता, त्याचा मात्र काही फायदा फलंदाजाला करता आला नाही आणि इथे आपण पाहतो या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 चेंडू आता बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. थँक्स. इथे जर आपण आता पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. कोणाचं पारडं जड होईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. परंतु सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं जड वाटतंय. परंतु पाहूया, हे क्रिकेट आहे. इथे जर फलंदाजांना मोठे फटके खेळले तर निश्चितपणे शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण की ती क्षमता आहे अजूनही जलसार संघाकडे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. राहुल आहे स्ट्रायकिंग एंडवर. षटकातील पहिला बॉल, फुल टॉस बॉल. फटका तर चांगला खेळला जातोय. फिल्डर तिथे धावतोय झेल टिपण्याकरिता, परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 42-42. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 16 रन. येणारा प्रत्येक बॉल फलंदाजाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे, त्याचबरोबर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या दृष्टिकोनातून देखील तितकाच महत्वाचा आहे. 5 बॉल 16 रन. बॅटिंग टीम मोठ्या फटकाच्या शोधामध्ये जरूर असणार आहे. षटकातील दुसरा बॉल. चला तलावपाडा, जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे. फील्ड सेट करण्यात जास्त वेळ लावू नका. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार अक्षय. ते मात्र फुलटॉस बॉल होता. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव तर घेतले, दुसऱ्या करता वळतायत किंवा नाही. आणि इथे आपण पाहिलं तर सॅक्रिफाईस विकेट ही पाहायला मिळते. आणि मात्र DRS. इथे रिव्ह्यूची मागणी झाली आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहूया निर्णय काय येईल. नितेशजी कदम या ठिकाणी मात्र पाहतायत, चाचपणी करतायत आणि त्यानंतर त्या निर्णयाची प्रतीक्षा. अगदी फेअर बॉल, अगदी योग्य प्रकारचा हा बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे रिव्ह्यू लॉस्ट. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल लो फुलटॉसचा बॉल होता. त्यानंतर ती पोझिशन देखील आपण पाहू शकाल आणि त्याच्याचमुळे हा योग्य प्रकारचा बॉल पाहायला मिळालाय. आता शेवटचे 4 बॉल खूप महत्वाचे आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल. नवीन फलंदाज आपण पाहिलाय तर 7व्या क्रमांकावरती कुंदन आलाय. इथे मात्र बॅकफुटला गेले. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला, परंतु तितकं खराब क्षेत्ररक्षण, जजमेंट चुकलं आणि चेंडू अगदी डोक्यावरनं निघून गेला सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता.
इथे आलेला हा चौकार आता भरपूर काही सांगून गेला या मॅच मध्ये. अजूनही ती रंगत कायम आहे. बघा ती घाई केली क्षेत्ररक्षकानं आणि त्याचाच नुकसान आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला म्हणजेच श्री सिद्धिविनायक तलाव पाडा या संघाला झालंय. 47 धावा या धावफलकावरती झाल्या आहेत. अक्षय षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार. 3 बॉल आणि जिंकण्याकरिता 11 रनची गरज. फुलर लेनचा मारा अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय मैदानी लगत. चेंडू गेलाय खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप तितकं चांगलं बॅकअप होताना पाहायला मिळतंय. अंडर प्रेशर यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची आवश्यकता आहे. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. श्री गणेश जलसार बाजी मारेल का की सिद्धिविनायक तलाव पाडा. दोन्हीच्या दोन्ही बॉल आता महत्वाचे आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल. अक्षय घेऊन तयार. अगदी चांगला बॉल अगदी युक्ती त्यानं वापरली. लो फुलटॉस बॉल टाकला त्याला खेळून काढलं. चिप केलं चेंडूला आणि एकच धाव. आता जवळजवळ विजय निश्चिती आपण म्हणू शकतो. परंतु शेवटचा बॉल आहे. अजून शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल. जर मिस्टेक गोलंदाजाने कुठली केली नाही योग्य प्रकारे हाताळला तर निश्चितपणे विजय हा तलावपाडा संघाच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळू शकतो. शेवटचा बॉल आणि 8 रन्सची आवश्यकता आहे. कारण की अशी समीकरणं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण बदलताना पाहिलेत. गोलंदाजाकडनं चुकी होते आणि त्यानंतर मोठा फटका देखील लागतो. आता पाहूया शेवटचा बॉल. 1 बॉल आणि 8 रन. आणि इथे आपण पाहिलं तर अगदी या विकेटने विजय साजरा केला जातोय. पुढच्या फेरीत थाटामाटामध्ये प्रवेश मिळवतोय सिद्धिविनायक तलावपाडा संघ. ही आपण मॅच समरी जर पाहिली तर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकला तलावपाडा संघाने 57 धावा बनवल्या. 58चं लक्ष ठेवलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहिलं निलेशने 23 बनवल्या, राहुलने 11, यशने 7, साहिलने 4 आणि गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी स्वप्नील, विकी, अक्षय, आदित्य यांची पाहायला मिळाली. रोहित ठरलाय या मॅन ऑफ द मॅच. रोहित या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत रुवान 11 रामबाग विरुद्ध आई माऊली डोंगरे. या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहित या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता.